त्यांना काय बघतेस तुझी कथा तिथे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पात्राचा A to Z असा प्रवास स्क्रिप्ट मध्ये आहे का, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते मला माझ्या आतल्या ऍक्टरला किती चॅलेंज करणार आहे काम करायला. कारण की मला कायम वाटतं की मला अशा भूमिका नको ज्या मला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन जाणार नाही. सो चारुशीला तांडेल हे सुद्धा असं पात्र आहे की जे मला माझ्या स्मिताच्या कम्फर्ट झोन पासून बाहेर जाऊन मेंदूला चालना देऊन तिला परफॉर्म करण्यासाठी इन्स्टिगेट करणारं पात्र आहे. सो दॅट्स माय क्रायटेरिया ऑलवेज. तुला काय चारुशीला तांडेल मध्ये काय असं भावलंय किंवा जे तुझ्यामध्ये ऑलरेडी आहे आणि ते तू स्क्रीनवरती पण दाखवलं त्याविषयी सांगशील? मला असं वाटतं चारुशीला तांडेलचा ऍटिट्यूड आहे इन अ गुड वे. जर मला स्मिताला म्हणून आयुष्यात मध्ये वापरता आला तर आय विल डेफिनेटली कॅरी दॅट ऍटिट्यूड. बट एक गोष्ट आहे जी चारुशीलाकडनं आयुष्यात मी कधीही घेणार नाहीये, हे मात्र शिकली आहे. दॅट इज की तुमच्या आयुष्यातला तुमचा भूतकाळ असतो हा तुम्हाला सोडून द्यायचा असतो. जर तुम्ही भूतकाळ कॅरी करून आयुष्य जगलात तर तुमचं आयुष्य नरकात आहे, गेल्यासारखं आहे. प्रेक्षकांना किती आवडेल चारुशीला, काय वाटतं? चारुशीला प्रचंड आवडेल मला बायकांना, कारण की मला असं वाटतं की बायका आता त्या वरण भात गुळतूप या सगळ्या भूमिकांमध्ये कंटाळलेल्या आहेत. त्यांच्या आतमध्ये पण एक सुपर वुमन आहे, त्यांच्या आतमध्ये पण एक अशी बाई आहे जिला व्यक्त व्हावंसं वाटतं आणि त्या त्यांना पडद्यावर बघाव्याशा वाटतात. तर चारुशीला तिच्या ऍक्शन मधनं वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं, म्हणून मला असं वाटतं की एव्हरीवन विल लव्ह चारुशी. मगाशी म्हणालीस की लेडी व्हिलन असणं खूप गरजेचं किंवा महिलांनी करायला हव्या त्या भूमिका. तुझं स्वतःचं काय मत आहे? मला असं वाटतं लेडी विलन असणं गरजेचं आहे, याच्यापेक्षा अशा महिला पात्र जन्मास येणं ह्या खूप गरजेचं आहेत. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मयूर की त्याने चारुशीला तांडेल हे पात्र तयार केलं. अशा महिला खूप स्त्री भूमिका खूप निर्माण होणं गरजेचं आहे, ज्या स्त्री भूमिका एक स्टेटमेंट करतात, आपलं मत व्यक्त करतात. कारण की ते झाडाच्या पाठीमागे नाचायचं आणि लाला लाला गाणी लागायची, यार वुमन इज मोर. बायका ह्या खूप पलीकडे आहेत, त्यांचा मेंदू, त्यांच्या इमोशन्स ह्या त्यांचे पॉवर पॉइंट्स आहेत आणि ते पॉवर पॉइंट्स म्हणजे मला अजूनही काटे येतात अंगावर. ते दाखवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने प्रत्येक बाईला जिच्या आतमध्ये ती लपून ठेवलेली आहे किंवा काही परिस्थितींचं कारण देऊन ती आतमध्ये शेलमध्ये गेलेली आहे, त्या बायकांना ते शेल फोडून जागा करण्यासाठी इन्स्टिगेट करणाऱ्या ज्या भूमिका आहेत त्या जास्तीत जास्त तयार झाल्या. जस्ट वुमन इज अ पॉवर पॅक परफॉर्मर असते आणि पॉवर पॅक आतमधली सुपर वुमन असते, तिला जागा करा. बाबू नावाचा हा असा सिनेमा आहे ज्याच्यातला हिरो जो आहे तो खरंच बायकांवर प्रेम करणारा असा आहे. ऍक्च्युली ही टीचर्स यू हाऊ टू लव्ह, कसं बाईवर प्रेम केलं पाहिजे. तो खूप प्रेमात आहे तिच्या, तर त्याला सगळं काही कळतं. हा बाबू नावाचा सिनेमा जो मयूर शिंदेने डिरेक्ट केलेला आहे आणि अंकित याच्यामध्ये काम करतोय. यांचे फार संजय आहे, नेहा यांचे लाजवाब परफॉर्मन्स आहेत आणि एका सिनेमामध्ये एका तिकिटामध्ये पॉपकॉर्न्स आहेत. तुम्हाला काय काय नाही बघायला मिळणार आहे. तुम्हाला ऍक्शन बघायला मिळणार आहे, तुम्हाला रोमॅन्स बघायला मिळणार आहे, तुम्हाला ड्रामा बघायला मिळणार आहे, तुम्हाला रिव्हेंज बघायला मिळणार आहे, तुम्हाला कलरफुल कपडे बघायला मिळणार आहे, तुम्हाला कलरफुल स्क्रीन आणि अशा क्यूट क्यूट आमच्या नेहा आणि रुचिरा अशा मुली पण बघायला मिळणार आहेत. सो मला असं वाटतं की व्हॉट एल्स यू वॉन्ट. जाताना कलर कोड आणि जाताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिस इज द फिल्म ज्याच्यामध्ये आपल्या ठेवणीतले पिवळ्या रंगाचे फ्लोरोसेंट कपडे काढा, त्याच्यावर लाल रंगाचे आणि असे फ्लोरोसेंट शूज घाला, हिरव्या रंगाची पर्स घ्या, वाटेल त्या कलरचे कलरफुल स्कार्फ द्या आणि सीटवर बसूच नका, उभं राहा आणि नाचा आणि एन्जॉय करा. चित्रपटाविषयी ताईंनी सगळं सांगितलेलं. मी म्हणाले त्याला मम करणार आहे तो. पण नक्कीच सांगेन मी, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सगळ्यांचा प्रामाणिक आहे आणि मेहनतही खूप आहे. सो मला सगळ्या पत्रकारांविषयी असं म्हणायचं वाटतं की जेवढ्या जास्त गप्पा आम्ही तुमच्यावर मारू ना, दोन गोष्टी होतं, भीती पण वाटते आणि दुसरं होतं की आम्ही पोचलो. सो त्या गोष्टी होतात, म्हणून ना आम्ही नेहमी पत्रकारांसमोर किंवा रेडिओ समोर खूप बोलतो. हा, तर चित्रपट पण तुम्ही त्याचप्रमाणे पोचवाल. जसं ताई म्हणाले की रंगीत चित्रपट आहे आणि तो जो बाबू तो जो कॅरेक्टर आहे तो तुमच्या आमच्यातला कॅरेक्टर आहे सगळ्यांमधला. म्हणजे तो असं नाही की तो कुठेतरी एका माणसाने ठरवलं की माझ्या आयुष्यावर बनवावं, नाही, तर सगळा फ्लेवर म्हणजे तो लहान मुलगा असू दे किंवा म्हातारा माणूस असू दे, त्याला माहितीये की हे मी जगलेलो आहे 100%. हनुमानाची गदा आणि बाबूच्या वदा
आवाज तुटणार ना. तर मी पण तुमच्या सगळ्यांचा वादा करतोय की ही फिल्म खूप खूप एंटरटेनिंग फिल्म आहे, तुम्हाला खूप आवडेल. बाबू शोना जितने जो सब जेनजी और जो जो लैंग्वेज और जो सब प्यार दिखाते हैं ना कि बाबू ने खाना खाया, बाबू शोना ने पानी पिया, आई गेस वो बाबू शोना और बाकी जितने हम घर पे प्यार एक दूसरे से करते हैं, सबको सबके प्यार को बहुत ज्यादा परसेंटेज बढ़ेगा 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 व्हेन यू सी द फिल्म. बिकॉज ऑफ कोर्स यार एक गुड कॉप होता है, एक बैड कॉप होता है, ठीक है. तो अभी इन्होंने बैड रोल करा है तो मैंने गुड करा है, ये सिर्फ कहने वाली चीज है. बट वेन यू गो एंड सी द फिल्म ना, देयर इज अ रीजन फॉर एवरीथिंग. लाइक हाउ देयर इज अ रीजन फॉर एवरीथिंग इन आवर लाइफ. दिस इज द रीजन दैट वी हैव मेट हियर. हम यहाँ मिले हैं बिकॉज हमारी फिल्म आ रही है, आप लोग इतने अच्छे चेहरे पे स्माइल लेकर आए हैं, हमारे इंटरव्यूज ले रहे हैं ना, तो इतनी अच्छी अच्छी बातें हो रही हैं. ये जब फिल्म सामने आप देखेंगे ना बैठ के, आई एम श्योर यू विल एंजॉय. सेट पे कितने डरते थे आप सिंह से? मैं मतलब क्या ही सेट बताऊं. डरते थे. सेट पे अभी भी अभी भी डरते. मतलब मैं जेन्युइनली कह रहा हूँ, मुझे अगर मेरी लाइफ में अगर मेरे को लग रहा है कि अब वो स्केल आए जहाँ पे मैं थोड़ी सी कला जो है वो थोड़ी सी मेरी मैच्योर हो रही है या रम रही है, तो उस पॉइंट पे जब मैंने मैम को रेडी होके कैमरे के सामने रिहर्सल के लिए जब देखा, एंड अभी मैम बैठती है नॉर्मल बैठती है, बट जो कैरेक्टर में जाती है ना, आंखें पलट जाती है. मतलब एकदम ऐसे 360 डिग्री होकर दूसरी हो जाती है. फिर मेरे को लगता है अभी मैं लाइन क्या बोलूँ, अपनी लाइन पे फोकस करना है, मुझे लाइन पे फोकस करना है. बट हाँ, मुझे हर सीन में अगर एक फायर फील हुई है ना, टू परफॉर्म मोर एंड मोर एंड मोर, आई हैव द सीन विद मैम एवरी सीन. So, ऑडियंस से क्या कहना चाहोगे आप? प्लीज 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 सगळ्यांना घेऊन जा बाई, बघा ना पिक्चर येते So cute. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. अच्छा दिला हा 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 मग काय मागात परत तुला नाही, मी हा बोलते ना तर म्हणते चल दिला दिल तुला टेंडर मना, पण बघाच ना दुश्मनीच्या तरी लायकीचा हस का. हर सीन में ना पहले जाके देखना पड़ता है कि मैम की आंखें किस तरफ है, डायरेक्ट तो नहीं मैच कर रही. अच्छा मैं लाइन ना भूल जाऊं अपनी. मतलब इनका आप जितने भी आपने अभी जो रोल प्ले करा उसके बारे में बताया, और अभी जो मैम की चारुशिला कर रही है, आई थिंक एक अपर लेयर ऑफ मेकअप मेक्स यू लुक डिफरेंट, बट जो अंदर की जो फायर है ना, आई थिंक आईज आर इनफ टू परफॉर्म दैट. आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे ना तो म्हणजे की चारुशिला किंवा बाबू किंवा आमच्या सिनेमातली कुठलीच पात्र ही तुम्हाला मॉरली करेक्ट आहेत का ह्या प्रश्नावर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला ती कधीही परफेक्ट वाटणार नाही. कारण ती सर्वसामान्य माणसं आहेत ज्यांच्यातला तो असामान्य हिरोइझम आहे. ती मॉरली कितपत करेक्ट आहे, बाबू सुद्धा मॉरली कितपत करेक्ट आहे हे तुम्हाला कळणार नाही. हा जास्त प्रसिद्ध आहे. पण मला सांगा तुमच्या मते डॉनचं नाव काय असायला पाहिजे? असं वाटतं विसंगत वाटतं. इमेज आहे माझी वा लेडी डॉनचं नाव विसंगत वाटतं म्हणून. सो द पॉइंट इज दॅट चारुशिला तांडेल ही मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती डॉन होणार आहे ते आई वडिलांना माहिती नव्हतं. कारण की ती ज्या कुटुंबामध्ये जन्माला आली आहे ते कुटुंब अत्यंत सर्वसामान्य कुटुंब आहे, तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. त्यामुळे ती अत्यंत खरं तर चारुशिला ही तुमच्या शेजारची कुणीतरी असणार होती किंवा त्या आगरी पाड्यातली कुठली तरी सर्वसामान्य मुलगी जिने बाबा पुढे जाऊन मासे विकणारे, 4 पोरं आहेत, नातवंड सगळी खेळवणारे वगैरे असंच तिचं आयुष्य. डॉन होताना बदलू शकतं ना. आता बघू आपण. पण मला हे खूप आवडतंय की यु नो नावावर ना दिस इज व्हेरी युनिक क्वेश्चन. पण ते खरंच तिच्या आई वडिलांना माहित नव्हतं की ती डॉन होणार आहे. आणि बेसिकली तिची जी लढाई आहे ना ती तिच्या नावावरनं आणि तिच्या अस्तित्वासाठीच चाललेली आहे. तिची पूर्ण जी लढाई आहे ना ती तिच्या अस्तित्वासाठीच चाललेली आहे की व्हॉट हॅपन्ड इन हर पास्ट, शी वॉन्ट टू इरेज इट, शी वॉन्ट टू टेक रिव्हेंज आउट ऑफ इट. त्यामुळे तिला पास्ट बदलायचं नाहीये, तिला नाव नाही बदलायचंय, तिला ती त्या सगळ्या सिच्युएशनचा रिव्हेंज घ्यायचा. सो बेसिकली तिला तिच्या असण्याचा एक्सेप्टन्स आहे.
पण ते तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे ना त्याचा तिला रिव्हेंज घ्यायचा. तिला ऍक्च्युअली मोठा असेल तेवढा हिरो मोठा होतो. तरी बाई कुठल्या तरी बाईला त्रास देते तर आपण त्याला रिलेट करू शकायचो, बायका रिलेट करू शकायच्या वगैरे. आणि बाय द वे तुम्ही फार उत्तम प्रश्न विचारलाय, त्यामुळेच मी हे सगळं एक्सप्रेस करू शकते. सो असं बघायला आपल्याला फार आवडतं आणि ते बायकांना सुद्धा बघायला आवडतं बरं का. मी पुरुषांचं सोडून द्या, त्यांना कदाचित कमी बघायला आवडेल, पण बायकांना सुद्धा ते सगळं बघायला आवडतं. हे खूप सॅड चित्र आहे. सो द पॉइंट इज दॅट आता सिनारिओ सगळा बदललेला आहे. अँटागॉनिस्ट फॉर मी इज माझ्यासाठी कुठलाही माणूस ब्लॅक अँड व्हाईट नसतो. माझ्यासाठी प्रत्येक माणूस हा ग्रे असतो. प्रत्येक वाईट माणसामध्ये पण एक ब्लॅक शेड असते प्रत्येक, आणि ती रिलेटेबल असते. त्याच्यासाठी असलेला वाईट हे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ब्लॅक असतं. तुम्ही त्याच्या आयुष्यात जर डोकावून बघाल, एखादा माणूस तुम्हाला रूढ वाटतो, पण तो माणूस त्या परिस्थितीतनं त्याचं ते सगळं शिल्प तयार झालेलं असतं, त्याचं सगळं तयार झालेलं असतं. सो माझ्यासाठी अँटागॉनिस्ट आणि प्रोटोगॉनिस्ट अशी कॉन्सेप्टच नाहीये. माझ्यासाठी सगळे हे वागतात. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट जी मला असं वाटते बायकांच्या बाबतीतली, ते म्हणजे 2021 पासून आपल्यामध्ये त्या आता सगळ्या गोष्टी आहेत त्या रुजू घातल्या. इट्स अ वुमन एम्पॉवरमेंट इयर्स आहे ती सगळी. ती पुढच्या जवळपास 30 वर्षापर्यंत तुम्हाला, कारण की हा खूप काळाचा साचलेला रिबेल आहे. हा खूप काळाचा साचलेला आहे. तो खूप काळापासनं आज आपल्याला किती बायका आहेत ज्या बायका घरामध्ये नोकरी करतात आणि घरामध्ये येऊन परत त्यांना घरातलं सुद्धा सगळं करावं लागतं. तर हे आता 2021 पासून याच्याबद्दल इतकं मोठं व्हॉइसिंग आहे, इतकं मोठं. म्हणजे मी जोरम नावाचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये पहिला अँटागॉनिस्ट हा पुरुष होता आणि नंतर दिग्दर्शक म्हणाला की नाही ऍक्च्युली ती बाई असायला पाहिजे, म्हणून ते पात्र बाई झालं, ते फुलो कर्मा झालं ते पात्र. ह्याने चारुशीला जी अँटागॉनिस्ट याच्यामध्ये आलेली आहे ती बाईच असणार आहे. ती सिनेमाची गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तिच्या आयुष्यात बेसिकली काय झालेलं आहे, तिच्या आयुष्यात तिच्या बाईपणाचं काय झालेलं आहे. आणि ताई म्हणजे ह्याच्यावर मी थोडस हे करीन की ऍक्च्युली तुम्ही जर आगरी कुळी बायका बघाल ना तर त्या तशाच असतात. म्हणजे हा की ते कोळसा असतो, ते ऐकत नाही कोणाला. सो जेव्हा एखादी स्त्री ठरवते ना की मला रिव्हेंज घ्यायचंय किंवा मला प्रेम करायचंय, तर ती ना 100% करते. सो त्यामुळे काय होतं ना, एक वैचारिक हे बदलतो. तुम्ही जेव्हा फिमेल अँटागॉनिस्ट करता आणि मेल अँटागॉनिस्ट करता, जेव्हा फिमेल असते ना तेव्हा तिची विचार वेगळे असतात. त्यामुळे स्टोरीला आपण छान मोल्ड करू शकतो फिमेलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. हा करेक्ट. म्हणजे मी मागच्या 2-4 इंटरव्ह्यू अंकिताने आम्ही हा किस्सा मला सांगायला खूप आवडतो की माझा एक मित्र आहे, तो रंगपंचमीच्या दिवशी वर्सोवा कोळीवाड्यातनं ट्रॅव्हल करत होता. तर आता एक तर रंगपंचमीच्या दिवशी कोण मीटिंग ठेवतं, म्हणजे ते प्रोडक्शन हाऊस काहीतरी त्यांनी मीटिंग ठेवली आणि तो गेला तर ते पुरुष भेटले सगळे, लाव ना असं करून. तर ते म्हणाले दादा मीटिंग आहे ना, छोड दो ना असं वगैरे. त्याला टिळा बिळा लावला आणि त्याला सोडून दिला. पण ती पुढे गेल्यानंतर बाई भेटली, 66 वर्षाची बाई, ते एवढं झाला असं म्हणून त्याला पकडलं. तो बोलला ताई मीटिंग आहे ना, त्यामुळे तुझी मीटिंग असं करून त्याला पिंपाट टाकला त्याला भिजवला, मग त्याला रंग लावला. त्याच्यानंतर बिअरची बाटली त्याच्या तोंडाला लावली, पी म्हणाल्या आणि त्याला पर्याय नव्हता. तो दारू पण न पिणारा मित्र त्याने प्यायली आणि बोलला कर म्हणजे काय, आणि पवित्र झाला. नंतर म्हणाला कर्जा मीटिंग असं करून. तर ते ऍक्च्युली जे मयूर म्हणाला दॅट पॉइंट इज सो व्हॅलिड की त्यांच्यामध्ये सगळं बायका ज्या आहेत ना त्या सगळ्या मॅनलीच आहेत. तर तुम्हाला दागिने आणि याच्यावरनं वाटतील, त्यांची शरीरयष्टी पण बघाल ना तर जरा स्ट्रॉंगच बिल्ड असतं. भूमिकेसाठी एक तर लिटमस पेपर टेस्ट हा मयूर शिंदे होता, कारण की मयूर हा आगरी सगळ्या लोकांमध्येच लहानाचा मोठा झाल्यामुळे भाषा ही याच्यातली फार उत्तम. मला एकच माहिती होतं चारुशीला तांडेल केव्हा परफॉर्म होईल, जेव्हा मला तिचा करेक्ट सूर आणि तिचा करेक्ट टोन कळेल. कारण की मी जर नेझल बोलायला लागले तर तिचा दरारा कमी होईल. कारण की नेझल साऊंड केव्हा येतो कुठल्याही व्यक्तिरेखेमध्ये, जेव्हा तिने फार बबली छान आयुष्य, पण कुठल्याही बाईचा बेसचा आवाज आहे ना ते म्हणजे तिच्या आयुष्यातले अनुभव असतात सगळे. तिने जे आयुष्यामध्ये सगळं भोगलेलं आहे त्याच्यातनं तिचा तो आवाज बेसचा तयार झालेला असतो. तर चारुशीलाचा आवाज तर टोन हे तर बेसचाच असणार आहे व्हॉइस. आणि प्लस आगरी कशी ती कशी मॅच करायची हा सगळा टास्क होता.
मग दिस मॅन इज सुपर की तो त्याने एकही शब्द आमचा हलू दिला नाही. जेव्हा वेन मयूर सेज की हे करेक्ट टोन आहे हा आहे, तेव्हा दुसरीकडे कुठे बघायची गरज नव्हती. आणि सगळ्यात महत्वाचा अभ्यास जो होता चारुशिलाचा, दॅट इज दॅट बिंग अ मी स्मिता ही पास्ट मध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उलटी करून लगेच रिकाम्या करते. म्हणजे आता तर अशी अवस्था आहे, काल घडलेलं सुद्धा आज मला कितपत आठवेल हे मला माहित नाहीये. इमोशनल ह्याच्या वाईज बाकी सगळं आठवतं मला. इमोशनल याच्या वाईज द थिंग्स विच इज नॉट कम्फर्टेबल फॉर मी आय जस्ट मी त्याला रिमूव्ह करते. त्याला मी सांगते की नन ऑफ माय बिझनेस असं म्हणून त्याला काढून टाकते. पण चारुशिला तांडेल हे असं पात्र आहे, तिने आयुष्यातल्या सगळ्या तिच्या इमोशनल बॅगेजेस ज्या आहेत त्या सगळ्या तिने पकडून ठेवलेल्या आहेत. तिने त्या सोडल्याच नाहीयेत. त्यामुळे ती वर्तमान काळात किंवा ती भविष्याचा काहीच विचार करू शकत नाही, इतकी ती पास्ट मध्ये अडकलेली. म्हणजे तो असा पतंग आहे, त्याची दोरी भूतकाळाच्या हातात आहे. त्यामुळे तो वर्तमानात आणि फ्युचर मध्ये काय उडणार आहे याच्या कुठल्याच शंका नाहीये. सो तो जो इमोशनल जर्नी होता ना तो फार इंटरेस्टिंग होता चारुशिला तांडेलचा. आणि शिवाय त्या पार्ट अँड याच्यामध्ये येणार. सो आणि बाबूला ती का काउंटर करते एवढं किंवा बाबू का तिकडे आहे, तर ह्याची पण त्याची एक कारणं आहेत. तर बाबू तर परिस्थितीजन्य आलेला आहे, पण चारुशिलाचं तिचं आयुष्य जे भूतकाळामध्ये घडलेलं आहे त्यानेच तिचं पात्र खूप स्ट्रॉंगली उभं राहतं. अँड दॅट इज बिकॉज ऑफ स्क्रिप्ट लेवलवरच ते तशा पद्धतीने लिहिले गेलेलं होतं. पहिल्यांदाच असं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं आता वेड पिक्चर नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रमोशनवर लक्ष दिलं गेलेलं चित्रपटाच्या. मोस्टली एवढं प्रमोशन मराठी पिक्चर मध्ये केलं जात नाही. मार्केटिंग तर गरजेचीच आहे. आणि मध्ये तुमचे शॉर्ट्स पण पाहिले कोळीवाड्यात कुठल्या याच्यामध्ये जाऊन किंवा फिश मार्केटमध्ये जाऊन काही शॉर्ट्स वगैरे केले. मग ते प्रत्येक एरिया वाईज करण्यामध्ये म्हणजे हा प्रमोशनचाच भाग आहे, पण तसा अनुभव कसा होता की लाईव्ह डायरेक्ट? इट वॉज ब्यूटीफुल. मतलब मुझे लाइफ में और क्या चाहिए, इतना प्यार मिल रहा है तो मैं तो मतलब जितना बटोर सकूं उतना कम है मेरे लिए. सो हम कोलीवाड़ा में गए तो वहां पे वो जितनी भी लेडीज थी जिनकी डिस्क्रिप्शन अभी स्मिता मैम और मयूर ने दी है, ट्रस्ट मी वो हूबहू वैसी है. उतनी ही पावरफुल है, उतनी ही डेयरिंग है. एंड अनकंडीशनल लव का वर्ड जो है ना वो मुझे वहां फील हुआ. मुझे वहां चोट लगी तो उन सबके चेहरे पे मुझे दिख रहा था कि उन्होंने कितना कनेक्ट किया मेरे से. उनमें से एक भाई ने डांट के मुझे भेजा डॉक्टर के पास. वहां पे वापस आया तो मुझे लगा जो शुरू किया उसे अच्छे नोट पे खत्म कर दें. मैं वापस गया, उन सब ने दे ऑल स्टार्टेड डांसिंग विद मी. एंड मैं एक एक काउंटर पे सबके साथ डांस किया मैंने. एंड मुझे लिटरली ऐसा फील हुआ कि हाउ ब्लेस्ड आई एम दैट सच ब्यूटीफुल एंड द प्योर सोल अराउंड मी. यू नो, एक माँ के रूप में, एक बहन के रूप में, एक दोस्त के रूप में. तो मुझे लगा कि मैं बहुत प्रोटेक्टेड फील कर रहा हूँ अभी, और मैं कॉन्फिडेंट फील कर रहा हूँ कि हम सही ट्रैक पे हैं. अगर इतने अनजाने लोग इतना प्यार दे रहे हैं, एंड इट वॉज वंडरफुल, इट वॉज मेमोरेबल. अँड तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा प्रमोशन आणि ते वेगवेगळ्या भागांमध्ये होत आहे त्याचं एक नेटाने महत्वाचं कारण होतं. अँड दॅट वॉज मयूर आणि आम्ही एकदा फोनवर सुद्धा बोललेलो होतो की हा ऍक्च्युली खूप दिवसांचा अभ्यास आहे की ज्या ठिकाणी सिनेमाचं प्रमोशन होतं कधी कधी त्याच सिटीज मध्ये आणि त्याच्यामध्ये फिल्म लागत नाही. मग तिकडच्या त्या ग्राउंड ऍक्टिव्हिटीचा सिनेमाच्या ज्या विक्रीवर, तिकीट विक्रीवर काही परिणाम होताना काही दिसत नाही. तर बेसिकली ती ज्या भागातल्या लोकांची फिल्म आहे त्याचे, कारण की हे बघा सगळ्या फिल्मचा एक युनिव्हर्सल एकसंध इम्पॅक्ट असं पॉसिबलच नाहीये. कुठल्या फिल्म कुठल्या भागातल्या लोकांना बघायला आवडतील किंवा काय ह्याचा एक स्वतः फिल्म बघून एक अभ्यास असतो. त्यामुळे ती PR आणि ती सगळी ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने मॅनेज केली की ही त्या लोकांची फिल्म आहे, ही कुठल्या सेंटर्स मध्ये लागणार आहे, तर त्या अनुषंगाने त्याचं जिथे जिथे प्रमोशन आहे तिथे व्हायला पाहिजे जास्त. ती काही कुठल्या तरी वेगळ्या हायफंडू याच्या टाउनच्या मल्टिप्लेक्स मध्ये लागणारी ती फिल्म नाहीये. त्याचा ऑडियन्स वेगळा आहे. वी शुड अंडरस्टँड इट, कारण की महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला देश आहे. तर ते वेगळ्या फ्लेवरचा सिनेमा आहे, तो फ्लेवर कुणाला आवडेल याचा एक एकसंध अभ्यास करून ती ऍक्टिव्हिटी केली आहे. मला कौतुक आहे अंकित आणि मयूरचं, बिकॉज मी आता
कितला दिन हो गया आम्हाला promotion सुरू होते. हा, सो मला कौतुक आहे या दोघांचं, कारण की मी रुचिरा आम्ही पार्ट्स अँड पीसेस मध्ये आम्ही जॉईन होतो याला. पण ज्या पद्धतीने डेडिकेटेडली हा मुलगा किंवा हा मुलगा ज्या पद्धतीने ते प्रमोशन्स करतायत, आणि जी मला असं वाटतं की जी प्रत्येक कलाकाराची फार नैतिक जबाबदारी आहे, कारण प्रोड्युसरची खूप मोठी अमाऊंट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. तर सिनेमा प्रमोट करून कारण की इतकी मीडियम्स आता आलेली आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया आहे वगैरे, एक प्रोजेक्ट कुठपर्यंत पोहोचवायचं म्हणजे नाकी नऊ येते. म्हणजे काम करणं एक तरफ आहे आणि ते पोहोचवणं एक तरफ आहे, अशी आता सिच्युएशन आहे. तर त्याच्यामध्ये हे डेडिकेशन मला असं रिक्वायर्ड, आणि ते फारच टीम मेंबर्स मध्ये म्हणजे पर्सनली आय हॅव टू से थँक्स टू अंकित अँड मयूर की ते ज्या सिन्सिअरली आणि डेडिकेटेडली हे करतात. त्यांचा प्रश्न नाही, तुम्ही आता डायरेक्टर ते विषय होता की एकच आहे तेच सांगते, आत्मकथा आहे, जीवन कथा आहे. पण मुळात म्हणजे काय, त्याच्यातला सगळ्यात बेस्ट पार्ट जो मला वाटतो तो आहे की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जो हिरो दडलेला असतो ना, प्रत्येक माणसाच्या, जसं मला फार मी ह्याला मयूरला सुद्धा म्हणाले होते की इतकी रेअर स्वप्न पडतात ना मला, की मी स्वप्न अशी वियर्ड पडतात. मी त्यांना काल सांगत होते रेडिओ मिरचीला की मी उठते आणि मला असं वाटतं की मी काहीतरी साडी नेसली आणि त्याचा पदर खूप लांब आहे आणि तो वाऱ्यामध्ये उडतोय, आणि माझ्या हातामध्ये काहीतरी चाकू आहे आणि विलन्स आहेत समोर आणि 10 विलन आहेत, आणि मी एफर्ट सुद्धा घेत नाही. मी फक्त इन्स्ट्रक्शन देते कोणाला की यू जस्ट किल देम, आणि तो आपोआप येतो माझ्याकडे. दीज आर वियर्ड फॅन्टसीज, बट एव्हरी ह्युमन बिईंग, प्रत्येक माणूस अशा वियर्ड फॅन्टसी मध्ये जातो, कारण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक सुपर हिरो किंवा सुपर हिरोईन, भयानक, प्रचंड भयानक, खरंच भयानक. या स्वप्नाला काय म्हणावं, बाबूचा लेडी पार्ट, लेडी बाबू. You never know, मयूर सही आगे रखते. सो इतके वियर्ड स्वप्न पडतात. तर बेसिकली ते जे बाबू सर आहे त्यांच्या आतमध्ये ते दिसायला अत्यंत सर्वसामान्य आहेत, पण त्यांची जी कीर्ती आहे ती इतकी महान आहे. त्यांनी इतक्या गोष्टी केलेल्या आहेत आयुष्यामध्ये, आणि त्यांची एक रिलेटेबिलिटी आहे खूप. आणि त्यांची एक आम्ही सुरुवात सांगतो तुम्हाला, जी खरंच खरी सुरुवात आहे की विश्व नावाचा मी सिनेमा केला, त्यांनीच तो प्रोड्यूस केला, काश्मीर महाजनी आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात. त्यांनी मला सांगितलं की अरे असं करूयात. तर मी म्हटलं सर वेगळं म्हणजे काय असतं, वेगळं म्हणजे काय, वेगळा खर्च आता एक गेले 4 घालवायचे असं नाही, पण असं की ना लोक काउंट करतील. तर मी म्हटलं मग काउंट करतील, मग तुम्हीच तुमचं हे काहीतरी विचार करा ना. तर 2 दिवस गेले, आमचं तेच चालू होतं, काहीतरी वेगळं. म्हटलं काहीतरी वेगळं असं काही नसतं सर, खर्च करा नका करू. 2 प्रोड्युसरकडे 2 ऑप्शन असतात. तर मग त्यांनी मला एकदा बोलवलं आणि त्यांनी ना त्यांची खूप जुनी डायरी काढून दिली माझ्याकडे, आणि डायरीची पाण्यात ना सेलोटेपने चिटकवलेली अशी अधिक चिन्ह. सिरियसली ती डायरी आहे, मी प्रीमियरला घेऊन येईल. मेरी पूंजी. हा, ते ना सेलोटेपने चिटकवलेली आहे. त्यांचे ते लव्ह लेटर्स आहेत. सॉरी सर. ते त्यांनी मग डायरी दिली मला, ही पूर्ण वाच, मग आपण पुढच्या आठवड्यात. तर ते घेतलं. त्यानंतर मग म्हटलं की सर ठीक आहे, हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं आहे. ते म्हणतं हा आपल्याला तेच करायचं, प्रत्येकाच्या आयुष्यातलं करू. म्हटलं ठीक आहे, मग ह्याला कमर्शियलाइज कसं करणार. तर मी म्हटलं की एकच आहे आपल्याकडे, काय आपण कोण आहोत, आगरी कोळी. एकच याच्यामध्ये टशन, राडा, लफडी आणि तो स्वॅग जो दिसला पाहिजे, जो संपूर्ण महाराष्ट्राला, जगाला माहिती आहे की ते त्यांचा एक ऑराच वेगळा असतो. मग त्यांना फरक पडत नाही की मी काय, मी कोणामध्ये उभा आहे, मी माझा ऑरा सोडणार नाही. सो ते धरून मी बोललो की तो धरून आपण एक हिरो हे करू, जनरेट करू, किंवा एक कॅरेक्टर असा बनवू ना, क्रिएट करू एक कॅरेक्टर असा की तो हिरो म्हणून बाहेर येईल आणि नाव तुमचं देईल. मग आम्ही त्यांच्या एक त्या ह्याच्यावर सिनेमॅटिक लिबर्टी हे घेऊन एक कथा बनवली, आणि मग ठरलं की आपण हे करूयात. कारण की मी प्रत्येक वेळेला असं म्हणतो की मला विश्वास आहे, त्यामुळे मी म्हणतो की मराठी प्रेक्षक मायबाप आहे ना, कोणत्याही नवीन गोष्टीला ना नेहमी प्रतिसाद देतात.
ऍक्सेप्ट करतात की तुम्ही कधी नवीन करता तर बघू, ते बाजूला टाकत नाहीत. सो मी म्हटलं की सर आपण हे पहिल्यांदा करतोय, सो डोंट वरी, आपण ह्या सक्सेस होऊ. नाही तर आपण बेंचमार्क ते सेट करू की आगरी कोळी भाषेत आपण फक्त कॉमेडी गोष्टी बघितल्या, तुम्ही इमोशन नाही बघितलं ना. तुम्ही आगरी कोळी भाषेत राडा नाही बघितला ना कधी, किंवा तो एक हिरोईक नाही बघितलाय, दोस्ती नाही बघितली त्यांची. सो ते मी दाखवण्याचा खूप एकदम प्रॉपर प्रयत्न केला. आणि भाषेच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच, म्हणजे मी पनवेल कोळीवाड्यातच लहानाचा मोठा आलोय, त्यामुळे मला तर माहिती होतं, पण स्मिताताई, अंकित किंवा संजयदा, सगळ्या कलाकारांनी ना भाषेसाठी खूप जास्त अभ्यास केलाय. म्हणजे हे मी थोडंसं पॉइंटर करतोय, कारण की ते मी जाणून हे करायचो, म्हणजे रिहर्सल्समध्ये किंवा सेटवर लय. कारण की त्यांचं असं असतं की काय रे कुठे चाललंयस, आता किती मोठा शब्द आहे, काय रे कुठे चाललंयस, काय रे काय या, एवढा संपला. म्हणजे त्यांच्या एक्सप्रेशनवर समजतो. सो ह्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी ज्या एक्सप्रेस पण करता आल्या पाहिजेत आणि तो हेल पण जपता आला पाहिजे. तो ह्या सगळ्यांनी कमाल जपलेला आहे. आणि हे तुम्हाला, म्हणजे मी हे नाही बोलत आहे, फिल्म आल्यानंतर पण आपण अगोदर ह्याविषयी बोलू शकतो. कुठेच जे आम्ही स्टेटमेंट करतोय भाषेबद्दल किंवा त्याच्या ह्याच्याबद्दल कुठेच कमी नाही पडलोय, असं मला विश्वास आहे. तुमच्या समोर येतोय आणि त्या सिनेमात जे दिग्गज कलाकार आहेत, त्यापैकी काही कलाकार आता आपल्या सोबत समोर आहेत, स्मिताताई, अंकित मोहन, या व्यतिरिक्त संजय खापरे आहेत, नेहा महाजन आहेत, रुचिरा जाधव आहेत, श्रीकांत यादव आहेत, मंदार मांडवकर आहेत. सो अशी एक कम्प्लीट एक पॅकेज आहे, असं मला वाटतंय. मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक वेगळा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की तो सगळ्यांना आवडेल. तर फिल्मबद्दल मी एवढंच बोलू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो वेगळा प्रयत्न अशासाठी म्हणतो कारण की ही पहिली आगरी भाषेतली फिल्म आहे, जी आपली प्रमाण भाषा नाहीये, बोली भाषेतली फिल्म आहे. आणि त्याचं कारण तसं आहे कारण की या फिल्मचा जर प्रिमायसिस बघाल तर तो सगळा रेती जो माफिया आहे त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्या आजूबाजूला राहणारी ती माणसं, त्याच्यातनं उठलेला एक कॉमन मॅन जो त्यांच्यापर्यंत त्या सगळ्या माफियामध्ये स्वतःची जागा निर्माण करून पाहतोय. जुने लोक आहेत जे माफिया ऑलरेडी आहेत, त्याला मी रिप्रेझेंट करते, त्यांच्या त्या माफियाच्या ना तो टक्कर देऊन तिकडे स्वतःची जागा निर्माण करतोय. आणि शिवाय त्याच्या बरोबर त्याच्या आयुष्यामध्ये चाललेली सगळी ती त्याची लव्ह स्टोरी, त्याचं आयुष्य ज्या पद्धतीने चाललंय, ही एका वेगळ्या पद्धतीची कमर्शियल सेटअप मधली फिल्म आहे. आम्ही खूप दिवस ट्रेलर पाहिल्यानंतर खूप जण म्हणतात की ती खूप दाक्षिणात्य स्टाईलाइजच्या खूप जवळ जाते का किंवा काय वगैरे, असा लोकांना भास होतो. पण मुळात काय, तुम्ही पेपरात जी माहिती वाचली असेल ना की रेतिया माफियामध्ये अशा दोन यांच्यामध्ये जबाबदारी, दोन टोळ्यांमध्ये मारामारी, याने याचा कोथळा बाहेर काढला, त्याने त्याचं हे केलं, तेच सगळं आम्ही सिनेमामध्ये त्या पद्धतीने दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमचे जे प्रोड्युसर आहेत बाबू सर, मुळात म्हणजे हा आगरी बॅकग्राऊंडचा मुलगा आहे. सो असा एक वेगळा फ्लेवर, अशी एक वेगळी बोली भाषा जी आतापर्यंत आपण फक्त फार्स आणि याच्यामध्ये वापरली होती, ती आता संपूर्ण सिनेमामध्ये वापरलं जाणं, संपूर्ण सिनेमा त्या भाषेवर असणं. त्यामुळे ती फक्त फार्स पुरती नाहीये, तर ती संपूर्ण सगळी पात्रच त्या भाषेमध्ये बोलतात. हे एक वेगळं नाविन्य आहे. सो दिस विल बी आय एम सो हॅपी की अशा आगरी भाषेतल्या पहिल्या सिनेमाचा, कारण की आपण जेव्हा कोकणी भाषेतला सिनेमा पहिला आला होता तेव्हा सुद्धा एक बोली भाषेचा प्रयत्न. आणि आज तुम्ही बघाल तर कोकणी, गोव्याला जाल तुम्ही तर कोकणी फॅटर्निटी अशी पसरलेली आहे. देर आर लॉट ऑफ मराठी ऍक्टर्स हू नाव वर्क इन कोकणी फिल्म, आणि त्यांनी खूप वेगळ्या स्तरावर नाव कमावलेलं आहे किंवा वेगळ्या स्तरावर त्या फिल्म्स खूप त्यांना रिकॉग्निशन मिळत आहे. हा आगरी समाजाचा भाग आहे. आगरी माणसं म्हणाल तर अगदी 0 पासून 100% असतात. त्यांचं मधलं काही नसतं 78 आणि 75%. त्यांना प्रेम केलं तर 100%, दुश्मनी केली तर 100%, काहीही केलं तरी 100%. त्यांच्यामध्ये काही शून्य
आणि 75 असा काही हिशोब नाहीये. त्यामुळे तशा पद्धतीचा थोडासा लाऊड जी त्यांच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सगळ्यात, तर त्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत, तो सगळा एक वेगळा फ्लेवर आहे. मला सुद्धा वेगळ्या पद्धतीने एक काय म्हणते 20 पट वर काम करणं, कारण जे पण आयुष्यातल्या नॉर्मल रिॲक्शन त्याच्या -4 वगैरे करायची आणि तशा धाटणीचे सिनेमे. बट दिस इज अप थोडस लाऊड, जे म्हणू सगळ्या लाऊड रिॲक्शन, सगळ्या ब्राईट रिॲक्शन्स, अशा पद्धतीचं काम करणं, दॅट वॉज ट्रीट फॉर मी ऑल्सो. गुड आफ्टरनून. सगळ्यात पहिला तुमच्या सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुम्ही इकडे आले. आणि बाबू नावाची फिल्म येत आहे 2 ऑगस्टला. मी बाबू लीड रोल करतोय आणि ॲज मयूर सेड, हा खूप वेगळा कंटेंट है, सब्जेक्ट है, बट बहुत रिलेटेबल है. मतलब मैं अगर अपनी बचपन की जिंदगी देखूं तो मेरे अंदर बचपन से एक हीरो है. शायद उसको डेस्टिनी ने अभी चूज करा है और वो सबके अंदर होता है, हर एज के अंदर. जब अपने आप को शीशे में देखते हैं, जब अपने बाल बनाते हैं या अच्छे लगते हैं, तो आपको लगता है, एक स्माइल आती है आपके फेस पे. तो आई गेस इस फिल्म में बहुत से मोमेंट ऐसे हैं, बहुत से इमोशंस ऐसे हैं जो कहीं ना कहीं आप अपनी रियल लाइफ से भी रिलेट करेंगे. और बहुत फन है, अच्छा म्यूजिक है, अच्छा एक्शन है और मैम ने तो मतलब आग लगाई है फिल्म के अंदर और मैं वो आग बुझा रहा हूँ. एंड ऑफ कोर्स मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि मैं यहाँ पे आप सबके सामने हूँ, बिकॉज मुझे जितनी इज्जत शायद मेरे अपने घर से मिलती है, शायद उससे कहीं ज़्यादा या उतनी ही मुझे पुणे से मिलती है. और मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि यहाँ पे हर इंसान मुझे उतना ही प्यार देता है. मुझे मतलब अपने घर वालों को मैं मिस नहीं करता जब मैं पुणे आता हूँ. और जब भी मेरा कोई इवेंट होता है या फिल्म का अनाउंस होता है, कुछ भी होता है, तो मेरे चेहरे पे एक 32 टीथ वाली स्माइल आ जाती है कि आई एम गोइंग टू पुणे. So thank you Pune, thank you each and everyone from Pune, and I genuinely request all of you to watch it. एक different look है. अब तक ऐतिहासिक लुक करे हैं, उसमें मावड़ों का रोल करा है, तो कभी घोड़े पे, कभी तलवारों पे. इस बार सर ने 2 हीरोइन दी है, एक विलन दिया लड़ने के लिए, एक और विलन है और थोड़ा सा घोड़े नहीं है, आदमियों के साथ लड़ रहा हूँ इस बार. तो आई होप आपको ये एक चेंज पसंद आए. थैंक यू सो मच. निर्मात्याची जीवन कथा